नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आज आपण नदीवरती आलो आहोत आणि आम्ही चिकन बिकन घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, आपल्याला आज पातोळी बनवायची आहे। म्हणजे जे चिकन आहे ते आपल्याला सागाच्या पानामध्ये बाफायचं आहे आणि कसं होतं, कशी टेस्ट येते, काय ती सर्व काही आजच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि ब्लॉग्स जो आहे तो ब्लॉग्स पूर्ण पहा। तर मित्रांनो, आता आपण जाऊया आणि तिथं जाऊन आपण सर्व काही कसं काय करणार आहोत ते तुम्हाला मी A to Z पद्धतीने दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता आपण लगेच जाऊया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आम्ही सर्व तयारीमध्ये आलो आहोत आणि आता पहिल्यांदा आपण नदीवर जाणार आहोत। नदी म्हणजे इथंच आहे आणि तिथं आपल्याला जागा पाहायची आहे, जिथं चांगली जागा राहणार आहे त्याच ठिकाणी आपण चिकन जे आहे ते बाफायचं आणि तिथंच आपल्याला सर्व काही कार्यक्रम करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपण तिथं जाणार आहोत लवकर पटापट। तर पाण्याने पण खूपच उठाण केलेलं आहे। तर देवाकडे दुआ करतो की पाऊस थोडा एक अर्ध्या तासाने ये म्हटलं, म्हणजे आपलं जे काम आहे ते आपलं पूर्ण होईल, जेणेकरून आपला ब्लॉग पूर्ण होईल। त्याच्यानंतर जरी पाऊस आला तरी आपल्याला काही टेन्शन राहणार नाही। पण आता आपण पहिल्यांदा तिथं जाऊन कुठं जागा आहे काय ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत। म्हणजे जागा एकदा दिसली चांगली की तिथंच आपण कार्यक्रम करणार आहोत। तर मित्रांनो, आम्ही फायनली आता आपण नदीच्या किनाऱ्याला आलो आहोत। तुम्हाला ही नदी जी आहे ती दिसत असेल, एकदम खूपच भरलेली आहे। म्हणजे दोन्ही टोकाला एकदम दुथडी भरून भरलेली आहे, कारण ह्या नदीला केट्या फार आहेत, त्याच्यामुळं पाणी जे आहे ते म्हणजे तुंबलेलं असतं। तर मित्रांनो, ही तुम्हाला नदी दिसत असेल आणि त्याच्याच साईडला आपण जो कार्यक्रम करणार आहोत ते इथं आपण करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण लगेच त्या कार्यक्रमासाठी सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, हे आहे मटण, म्हणजे चिकन आहे आणि हे आपल्याला त्याच्यातला जो मसाला आहे तो आणला आहे। तर मित्रांनो, आता आपण लगेच सुरुवात करूया, कारण पाण्याचं उठाण झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आटपावं लागेल। आपण हे सर्व काही साहित्य आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। कोणा टाकू दे सुरू करू। केलंच नाही। तर मित्रांनो, आता आपण हे मटण जे आहे ते आपण आता ओके केलेलं आहे, मसाला बिसाला लावून पूर्ण केलेलं आहे। आता आपण इस्तो फुकून त्याच्यामध्ये पातोळी करणार आहोत। मित्रांनो, अजून त्याच्यावर आधी करा। मित्रांनो, आता पातोळी जी आहे ती आपण तयार केलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला फक्त इस्तो फुकायची आहे आणि इस्तो पेटवल्यावर आपल्याला हे त्याच्यावर बाफायचं आहे आणि कसं बाफायचं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। तर आता आपण लगेच सुरुवात करूया।
ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण विस्तो पण चेटवली आहे आणि ते आता आपण फक्त बाफायचं बाकी आहे. आता आम्ही अजून फाट्या आणू आणि त्याच्यावर अजून फाट्या टाकू. त्याच्यानंतर ही चांगल्या पद्धतीने बाफाजील. कारण आता थोड्या फाट्या आहेत त्याच्यामुळं ते अजून कमजोर आहे, म्हणजे लवकर बाफणार नाही. पण आता अजून आपण फाट्या आणणार आहोत आणि त्याच्यावर टाकणार आहोत, जेणेकरून ते चांगलं झाकाजील. म्हणजे झाकलं एकदा पूर्ण की मग त्याच्यानंतर एकदम चांगला बाफाजील, म्हणजे एकदम बाफणं त्याचं चांगलं ओके होईल. त्याच्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा विस्तो काही पेटवून सर्व काही सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला ही एवढी झाक दिसत असेल. तर आता थोड्याच वेळात आपलं जे मटण आहे ते आता ओके होणार आहे आणि पातोळी आपली एकदम बाफणार आहे. तर मित्रांनो, आता फक्त मी तुम्हाला लगेच थोड्याच वेळात पातोळी कशी बाफाते ती तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे. तर मित्रांनो, आता आपली पातोळी जी आहे ती पूर्णपणे ओके झालेलं आहे. म्हणजे बाफाला जे मटण जे आहे आपण टाकलं होतं पातोळीमध्ये ते आता पूर्णपणे बाफालं आहे. त्याच्यामुळं आता आपण ते काढूया आणि साईडला करूया. त्याच्यानंतर आपण कसं झालेलं आहे ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता ही जी पातोळी आहे ती पूर्णपणे म्हणजे बाफाली आहे. आता आपण इकडे साईडला काढणार आहोत आणि त्याच्यानंतर कसं झालेलं आहे मटण ते आपल्याला पाहायचं आहे ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आपली ही पातोळी जी होती ती पूर्णपणे आता मटण जे होतं ते एकदम मस्तपैकी वाफाले आहे. त्याच्यामुळं आता त्याची टेस्ट पण एकदम जबरदस्तच असणार. तर मित्रांनो, आता आपण थोडं टेस्ट करून पाहणार आहोत. तर कसं लागतं कसं नाही, त्याची कशी चव झालेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता मी टेस्ट करतो पहिल्यांदा. तर मित्रांनो, एकदम मस्तपैकी त्याची चव लागते आणि टेस्ट एकदम जबरदस्त असं बाफाला आहे. त्याच्यामुळं एकदम मस्त लागतं. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.